आता आलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला आणि पाहू शकता लोणावळ्याला जाणाऱ्या लोकांसाठी किती गर्दी आहे. हे रेल्वे स्टेशन कासारवाडी नाशिक फाटा आणि इथं सगळे ना लोणावळ्याला जाण्यासाठीच एवढी माणसांची गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता जिकडं तिकडं माणसं आहेत. आता एवढी ट्रेन फुल होणार ना, आज रविवार आहे तर सगळे भुसी डॅमला चाललेले आहेत. पैकी आज ऊन पडलंय, पाऊस पूर्णपणे उघडला आहे. आज सकाळपासून बिलकुल पण पाऊस नाही आहे. हे पहा सगळं ऊन पडलंय. नाहीतर परवा दिवशी पण खूप जास्त पाऊस आलता. 2 दिवस तर घराच्या बाहेर पण निघता नाही आलं आणि आज बिलकुल पण पाऊस नाही आहे. इथं सगळे जाणाऱ्यांची गर्दीच गर्दी. ट्रेनची वाट बघतोय आता, पाहू कधी ट्रेन अजून तर शिवाजीनगरवरूनच निघली नाही. हे प्रवा दाखवते ट्रेनमधून चालले आम्ही. आज ट्रेन बघा किती गर्दी, मागं पण गर्दी आहे, पुढं पण गर्दी. निसर्गरम्य वातावरण तयार झालेले रस्त्यामुळं ट्रेनमध्ये गर्दी, खूप जास्त गर्दी. त्यानंतर एवढी गर्दी होती, वरती जाण्यासाठी पण तेवढीच आणि आतमध्ये चढण्यासाठी पण तेवढीच होती. पाहू शकता इथून वरती जाताना पण खूप जास्त गर्दी असते. तिकडून पण उतरले. आलोच आता तळेगावला आम्ही. चाललंय आमचं जरा काम आहे, ते काम झालं का परत बोलू. लोकल उशीर आले त्याच्यामुळे उशीरच झाला आम्हाला. गर्दी सगळीकडे पाहू शकताय. पाऊस येऊन गेलाय. तिथं काय झालंय माहित नाहीये. काय झालंय हो तिथं? आमचं जिथं काम आहे तिथं पहिल्यांदाच वेफर्स खायला घेतले, नंतर बाकीचं काम आहे. बघा वातावरण किती सुंदर आहे, खूप सुंदर वातावरण आहे. तर आता आहे ना डायरेक्ट 4-5 वाजता सगळं काम झाल्यानंतर मी बोलते. स्वामींच्या मंदिरात आलो दर्शन घ्यायसाठी, पण मंदिरच बंद आहे. तुम्हाला दाखवते. हे आहे स्वामी समर्थ मंदिर, तळेगाव दाभाडे. किती निसर्गरम्य वातावरणात स्वामींचं अस्तित्व आहे. तर तुम्हाला पुढून दाखवतो. आम्ही पुढून दर्शन घेणार आहे. तर इथून दिसतं का आपल्याला नको असलेल्या मूर्ती झाडाखाली ठेवून दिसतात. स्वामींचं दर्शन घेऊन पुढील कामाला सुरुवात करायची. गाव टाईप वातावरण आहे, खूप म्हणजे खूप सुंदर दिसत आहे. पा इकडं म्हशी चराते. आता असं गावातच वातावरण पाहायला भेटतंय, पण खूप सुंदर वातावरण आहे. चल इकडं मुलं खेळत येतात, इकडं म्हशी चराते येतात. त्यात काही गाया पण येतात. पळाव नाही म्हणून त्यांच्या गळ्याने लोडणे घातले तर खूप सुंदर वाटतंय. पहा किती छान सोसायटी आहे. आणि इथं स्वामींचं मंदिर आहे. एवढं निसर्गरम्य वातावरणात आहे ना स्वामींचं मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. झाले तर 4:45ची ट्रेन आहे आणि एवढा जास्त पाऊस आलाय ना, पाहू शकतो. जास्त पाऊस सुरू झालाय. हे पहा रेल्वे स्टेशनला. आता आम्हाला पावसातून जावं लागेल, कारण आता ट्रेन येणार आहे. सगळे ते ट्रेनच्या वेटिंगसाठी थांबले. तर हे पहा इथं प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे. आता 4:30 वाजले तर सुरू झालाय. आता खूप म्हणजे खूप जास्त. आता लोकल येणार आहे 4:40ला. 10 मिनटं बाकी आहे. आम्हाला क्रॉस करून पलीकडल्या साईडला जायचं आहे, ते पण होणार नाही आता. चला तर पाहू. आता बघा किती इथं गर्दीच गर्दी आहे. तर लोकलमध्ये पण खूप गर्दी असणार आहे. आता सगळे भुसी डॅमला गेलेले, त्यामुळं खूपच गर्दी असणार आहे. पावसातूनच चाललंय. पाऊस सुरू झालाय. आता येणार म्हणून सगळे पळत येतात. पलीकडे जायचंय इथून. पाऊस पण वाढलाय. सकाळी नव्हता, सकाळी चांगलं ऊन पडलं होतं, पण आता पाऊस आलाय. पहा तिकडे जायचंय. तर इथून चाललोय आम्ही आता. आता आली, पण हे सुपर फास्ट आहे. आम्हाला लोकलने जायचंय. बराच वेळ तळेगावमधूनच जाते ना, जी लोणावळ्यावरून खूप भरलेले
असते मोकळीच जास्त गर्दी पण नाही बिलकुल. आता लवकर पण जातो. येऊन गेलेला खूप सुंदर वातावरण झाले. खूप सुंदर वातावरण झाले. खूप जास्त पाणी साचतं त्यामुळं. असं वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.